प्रिय बाळांनो, बालमित्रमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला आजी आणि छोट्या सशाची गोष्ट सांगणार आहे. काय आहे, एक छोटा हर्ष नावाचा मुलगा होता. तो आपल्या घरामध्ये त्याच्या आई वडिलांसोबत राहत होता. तो शाळेत जात होता. मग काय झाले, शाळेच्या परीक्षा झाल्या, उन्हाळ्याची सुट्टी लागली. मग तो आपल्या आईला काय म्हणाला, आई मला आजोळी जायचं आहे, मामाकडे जायचं आहे, आजीकडे जायचं आहे, मला सोडून ये ना तू आजीकडे. बरं म्हणून मग त्याच्या आईने त्याच्या वडिलाला सांगितलं आणि त्याच्या वडिलांनी त्याला त्याच्या आजीकडे नेऊन सोडलं. मग तिथं त्याची आजी त्याच्या मामाबरोबर, मामीबरोबर आणि त्याच्या मामा मामीच्या मुलाबरोबर राहत होती. मग ते दोघंजण खूप खेळायचे, दिवसभर मस्ती करायचे. मग संध्याकाळी जेवण वगैरे करून आजीसोबत बसून आजी त्यांना गोष्ट सांगायची आणि आजीची गोष्ट ऐकायची. मग एके दिवशी काय झालं, त्यांनी म्हणले, आजी तू तीस गोष्ट सांगतेस, आम्हाला आज दुसरी गोष्ट सांग म्हणले. बरं म्हणले आजी, बरं बाळानो, मी तुम्हाला ना एक हुशार सशाची गोष्ट सांगते हा. बरं म्हणून ते दोघंही सावरून बसले गोष्ट ऐकायसाठी. तर काय झालं, एक जंगल होतं. त्या जंगलामध्ये ना पुष्कळ प्राणी आनंदाने राहत असत. कोण कुणाला त्रास देत नसत, कोण कुणाची छेड काढत नसत. जो तो आपलं काम करायचा आणि जे मिळेल ते खायचे आणि आनंदाने गुण्यागोविंदाने ते त्या जंगलामध्ये सर्व राहत होते. एक दिवशी काय झालं, खुकार वाघ त्या सिंह त्या रानात ह्याच्यामध्ये जंगलामध्ये आला आणि तो काय करायला लागला, इकडून तिकडे कुठं आवाज मिळतंय का बघायचं आणि त्या शिकारीवर झडप घालायचं आणि खायचं. असं करू लागला. रोज तो एक दोघांची शिकार करू लागले. हे म्हणले, हे काय खरं नाही, ह्याने जर असं शिकार करत बसलं तर आम्ही सगळेच हे होऊन जाऊ. मग आपण काय करू, त्याला सांगूत आणि कोणतरी एक जण जाऊयात. म्हणजे आपलं मरण जर एका महिन्यामध्ये संपणार असेल तर आपण 2 महिने तरी जगूत. असं म्हणून त्यांनी काय केलं की त्याला सांगितलं, की शेरला सांगितलं की बाबा तू आम्हाला रोज, आम्ही कोणतरी एक जण तुझ्यासमोर येतो, तू रोज आम्हाला एक जणाला खा. उगी 24 तास आम्हाला दहशतीमध्ये राहायचं नको. रोज संध्याकाळ झाली की आम्ही येऊ तुझ्याकडे आणि तू आम्हाला खा. मग शेर पण आनंदाला, अरे बरं झालं ना, मला शिकार करायचीच गरज नाही, इथं बसल्या जागी मला जेवायला मिळू लागलं. आणि असं करून मग रोज हे करू लागले. मग सगळेच एक दिवशी तो छोटासा ससा काढला, असं जर त्यानं आम्हाला खाऊ लागलं तर मग आमचं जंगलच पूर्ण रिकामं जाईल, जंगलात कुणीच राहणार नाही उद्या. मग आपण काय करायचं. मग ते सगळे म्हणले, काय करावं आता, आपण काही करू शकतच नाही ना त्याच्याशिवाय, नाहीतर मग तो आपल्याला 8 दिवसात खाऊन सगळ्यांना खलास करणार. मग ते काय म्हटला, खरगोश काय म्हटला, ते ससा काय म्हटला, मी आता एक युक्ती काढतो आणि त्याला आपण हे करू, मी युक्तीने त्याला मारतो. अरे तू एवढा ससा आहेस, तो एवढा मोठा शेर आहे, तुला बघून तूच घाबरून जाशील त्या सिंहाला बघून. आणि नको म्हणले, नाही बघा मी एक युक्ती करतो एक, आणि कसंही आज माकडदादाची पाळी आहे तर त्याच्या जागेवर मी जातो. केव्हाही मला जायचंच आहे ना, उद्या जायचं म्हणजे आज जातो, झालं तर ठीक आहे, नाही झालं तर काय करू शकतो आपण. मग सगळ्यांनी मान डोलवले की बरं ठीक आहे, आपण असंच करूया. मग तो जरा लवकरच दिवस डुबायच्या आत, दिवस असेपर्यंतच तो वाघाकडे गेला आणि वाघ म्हटला, का रे आज तू लवकर आलास, तुला मरणाची घाई झाली आहे का. ससा म्हणाला, तसं नाही हो दादा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे म्हणून मी थोडा लवकर आलो. काय गोष्ट सांगायची आहे रे, तू तर एवढं चिटुकलायस आहे, माझ्या एका पंजामध्ये तू खाली हे होतं, असं दबले जातास, काय गोष्ट सांगणार आहेस रे मला तू. नाही दादा, मी काय गोष्ट सांगणार आहे म्हणले, आपल्या ह्या जंगलातनं अजून एक सिंह आला आहे आणि तो काय म्हणायला लागला आहे, काल त्यांनी आम्हा सगळ्यांना बोलवलं होतं आणि सांगितलं की त्याच्याकडे जायची गरज नाही, आजपासून तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला खाणार आहे, मी ह्या जंगलाचा राजा आहे, मी बलवान आहे, बलिष्ठ आहे, त्याच्यासमोर तो माझ्यासमोर काहीच नाही. असं कोण आहे रे तो. मग तो म्हटला, नाही तो तिथे राहतो पलीकडे. मग चल बरं दाखव मला कुठे राहतो तो. मग ससा म्हणाला, या दादा, मी तुम्हाला दाखवतो. म्हणून ससा काय केला, त्याला जंगलात घेऊन गेला आणि तिथं जंगलात एक मोठी विहीर होती. त्या विहिरीजवळून त्यानं काय सांगितलं, बघा ह्या विहिरीत तो राहतो बघा म्हणून सांगितलं. मग त्यानं त्या सिंहानं काय केलं, विहिरीत बघितलं तर त्याला त्याचंच प्रतिबिंब दिसायला लागलं. त्याने एक जोरात डरकाळी फोडली. तेवढ्याच आतून पण एक जोरात डरकाळली. अरेच्चा, किती जोरात डरकाळतो ह्या, माझ्यासारखा जोरात डरकाळतो ना असं त्याला वाटलं.
मग तो काय म्हणला, ए ह्या जंगलाचा मी राजा आहे. मग आतून आवाज आला, ह्या जंगलाचा मी राजा आहे. त्याला काही कळच ना, सिंहाला त्या राग यायला लागला. नाही, मी बलशाली आहे, मी शक्तिमान आहे. आतून आवाज आलो, मी शक्तिमान आहे. त्याला इतका संताप चढला की संतापाने त्याने त्या विहिरीत उडी मारली आणि तो मरून गेला. मग ससा परत आला आणि त्यानं सांगितलं. मग सगळ्यांना खूप आनंद झाला, सगळे जल्लोष करू लागले, आनंदाने हे करू लागले. आपल्यावरचं संकट गेलं म्हणून त्यांनी सशाला आपल्या डोक्यावर घेऊन नाच केला. सगळ्यांनी खूप आनंदाने आपलं जे स्वातंत्र्य होतं त्याला त्यांनी आनंदाने सगळ्यासमोर नाचत गाचत हे स्वीकार केलं. अशी ही गोष्ट आहे बाळांनो. तर ह्या गोष्टीपासून तुम्हाला काय बोध मिळाला? माणूस लहान असू दे मोठा असू दे, कुठलंही काम बुद्धीचा वापर करून केलं तर आपण स्वतःही संकटातून मुक्त होतोच. आपल्यासोबत पूर्ण समाजालाही आपण मुक्त करतो. कशी वाटली बाळांनो ही गोष्ट तुम्हाला? आता तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.